तुम्ही एखादा धडा 2-2, 3-3 वेळ वाचता, पण परीक्षेच्या वेळी त्यातलं काहीच आठवत नाही. असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला अशी एक सायंटिफिक रीडिंग टेक्निक शिकवणार आहे, ज्यामुळे तुम्ही कोणताही धडा फक्त वाचणार नाही, तर समजून घ्याल, स्वतःला प्रश्न विचाराल, महत्त्वाचे मुद्दे नोंदवाल, आठवून पाहाल आणि शेवटी त्याचा आढावाही घ्याल. या टेक्निकचे नाव आहे SQ5R आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला SQ5R वापरून कोणताही चॅप्टर स्मार्ट पद्धतीने कसा वाचायचा हे सुद्धा समजेल. नमस्कार, मी अभिजित मानव. विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी मी काम करतो आहे. चला तर मग आज समजून घेऊया SQ5R. SQ5R मध्ये एकूण 7 टप्पे आहेत. सर्वे, क्वेश्चन, रीड, रेकॉर्ड, रिसाइट, रिव्ह्यू आणि रिफ्लेक्ट. हे 7 टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एक प्रभावी रीडिंग प्रोसेस तयार करतात. चला आता हे 7 टप्पे समजून घेऊयात. पहिला टप्पा आहे सर्वे. सर्वे म्हणजे वाचन सुरू करण्यापूर्वी विषयाचे सर्वेक्षण करणे. या टप्प्यात आपण चॅप्टरचे टायटल, हेडिंग्स, सब हेडिंग्स, पिक्चर्स, डायग्राम्स आणि समरी याकडे एक नजर टाकतो. याचा उद्देश प्रत्येक ओळ वाचणे हा नाही, तर आपण काय वाचणार आहोत, विषयाची रचना कशी आहे आणि त्यामध्ये कोणते महत्त्वाचे भाग आहेत याची एकूण कल्पना येणे हा आहे. म्हणजेच सर्वे आपल्याला रीडिंगसाठी एक दिशा देते. दुसरा टप्पा आहे क्वेश्चन. या टप्प्यात आपण स्वतःला प्रश्न विचारतो. मला या विषयातून काय जाणून घ्यायचे आहे, मला काय समजून घ्यायचे आहे, कोणती माहिती महत्त्वाची आहे. प्रश्न विचारल्यामुळे रीडिंगला एक स्पष्ट पर्पज मिळतो. आता आपण फक्त वाचत नाही, तर आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचतो. म्हणून क्वेश्चन हा आपल्या मेंदूला ऍक्टिव्ह बनवणारा टप्पा आहे. तिसरा टप्पा आहे रीड. आता आपण चॅप्टर काळजीपूर्वक वाचतो, पण SQ5R मध्ये रीड म्हणजे फक्त शब्द वाचणे नाही. वाचताना मुख्य कल्पना समजून घ्यायची, महत्त्वाचे मुद्दे ओळखायचे आणि तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची. आपले लक्ष फक्त रीडिंग पूर्ण करण्यावर नसावे, आपले लक्ष असावे अंडरस्टँडिंगवर, म्हणजे समजून घेण्यावर. म्हणून लक्षात ठेवा, रीड टू अंडरस्टँड, नॉट टू जस्ट फिनिश. चौथा टप्पा आहे रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे वाचलेली माहिती नोंदवणे, पण याचा अर्थ संपूर्ण चॅप्टर पुन्हा लिहिणे असा नाही. महत्त्वाचे कीवर्ड्स, मुख्य मुद्दे, शॉर्ट नोट्स, डायग्राम्स किंवा माइंड मॅप यांच्या मदतीने माहिती संक्षिप्त स्वरूपात नोंदवायची. रेकॉर्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लेस रायटिंग, मोर अंडरस्टँडिंग. तुमच्या नोट्स असे असावेत की ते पाहिल्यावर संपूर्ण विषयाची मुख्य रचना तुमच्या लक्षात यायला हवी. पाचवा टप्पा आहे रिसाइट. हा SQ5R मधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. रिसाइट म्हणजे वाचलेली माहिती पुस्तक न पाहता पुन्हा आठवणे, ती सांगण्याचा प्रयत्न करणे. स्वतःला विचारा, मला काय आठवत आहे, मी हे माझ्या शब्दात कसं सांगू शकतो, मी हा विषय दुसऱ्याला समजावून सांगू शकतो का. रिसाइटमुळे ऍक्टिव्ह रिकॉल घडतो, म्हणजे माहिती फक्त वाचून ओळखण्याऐवजी ती आपल्या मेमरीमधून आठवण्याचा प्रयत्न केला जातो. सहावा टप्पा आहे रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे शिकलेल्या माहितीची उजळणी. या टप्प्यात आपण आपले क्वेश्चन्स, नोट्स, कीवर्ड्स आणि मुख्य कॉन्सेप्ट्स पुन्हा पाहतो. काय समजले आहे, काय लक्षात राहिले आहे, कुठे अजून स्पष्टता हवी आहे. जिथे अडचण आहे तो भाग पुन्हा पाहतो. आणि सातवा आणि शेवटचा टप्पा आहे रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट म्हणजे आपण जे शिकलो त्यावर विचार करणे. स्वतःला विचारा, मी यातून काय शिकलो, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, हे माझ्या आधीच्या ज्ञानाशी कसे जोडले जाते आणि या ज्ञानाचा उपयोग मी कुठे आणि कसा करू शकतो. रिफ्लेक्टमुळे लर्निंग केवळ मेमरी राहत नाही, तर त्यामागचा अर्थ आणि त्याचे महत्त्व समजण्यास मदत होते.
आता एकदा SQ5R चे 7ही टप्पे पुन्हा पाहूयात. सर्वे, विषयाचे सर्वेक्षण करा. क्वेश्चन, प्रश्न विचारा. रीड, समजून वाचा. रेकॉर्ड, महत्वाचे मुद्दे नोंदवा. रिसाइट, पुस्तक न पाहता आठवून सांगा. रिव्ह्यू, उजळणी करा. रिफ्लेक्ट, शिकलेल्या गोष्टींवर विचार करा. तर हे आहे SQ5R, एक स्मार्ट रीडिंग टेक्निक. लक्षात ठेवा, अभ्यासामध्ये फक्त किती तास वाचता हे महत्वाचे नाही, तुम्ही कसे वाचता आणि समजता, किती प्रभावीपणे आठवता हे अधिक महत्वाचे आहे. म्हणून पुढच्या वेळी अभ्यासाला बसताना फक्त पुस्तक उघडू नका, SQ5R चा प्रभावी वापर करा. स्मार्ट रीडिंग करा, बेटर लर्निंग करा आणि सुपर पॉवर स्टुडंट बना.